इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावरती आता हॉटेल व्यावसायिकांना फटका बसताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून हॉटेल व्यावसायिकांना लागणारे जे सिलेंडर आहेत ते गेल्या 4 दिवसापासून कंपनीकडनं पाठवण्यात येत नाही आहे. त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांना हे जे व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते मिळत नाही आहे. त्यामुळं याचा परिणाम आता थेट हॉटेल व्यावसायिकांवरती होणार आहे. तर त्यासोबतच लग्नाच्या केटरिंग साठी देखील व्यावसायिक सिलेंडरचा वापर केला जात असतो. त्यामुळं त्यांना देखील सिलेंडर जे आहे ते मिळणार नाहीये. त्यामुळं लग्नावरती देखील याचा मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणावरती हॉटेल व्यवसाय आहे आणि या हॉटेल व्यवसायासाठी सिलेंडरचा वापर केला जात असतो. परंतु सिलेंडर मिळत नसल्यामुळे याचा मोठा परिणाम जो आहे तो हॉटेल व्यवसायावरती होणार आहे. तर त्यासोबतच लग्न करणारे जे कार्यासाठी देखील केटरिंगचा वापर केला जात असतो. केटरिंगच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ तयार केले जात असतात आणि या पदार्थांसाठी व्यावसायिक सिलेंडरांची गरज भासत असते. मात्र गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक सिलेंडरांचा पुरवठा होत नसल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांसोबतच आता केटरिंगचा देखील प्रश्न जो आहे तो उद्भवणार आहे. केटरिंग वाल्यांना देखील सिलेंडरांच्या साठी आता धडपड जी आहे ती करावी लागणार आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक असतील किंवा केटरिंग वाले असतील यांच्याकडे अधिक साठा जो आहे तो साठवणूक करून ठेवलाय. त्यामुळं काही प्रमाणावर ते त्रास जो आहे तो कमी होतोय. मात्र अशी परिस्थिती जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये हॉटेल व्यावसायिकांना आणि लग्न कार्यांना मोठ्या अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार.